अरे मग नाराजून आरशा समोर उभी राहून मी माझी मनात नावं ठेवते. म्हणून लेकरा मी माझ्या पांढऱ्या कपाळावर आता दर दिवस टिकली लावते. अरे सकाळी सकाळी माझं पांढरं कपाळ पाहणं कित्येक लोक अपशकुन मानतात. अरे सकाळी सकाळी माझं पांढरं कपाळ पाहणं कित्येक लोक अपशकुन मानतात. आणि ह्या अवदशेमुळे दिवस चांगला जाणार नाही लोक सहजपणे म्हणतात. अरे मग मी उशीमध्ये तोंड खुपसून धाय पोकलून रडते. म्हणून लेकरा मी माझ्या पांढऱ्या कपाळावर आता दर दिवस टिकलेला. मलाही वाटतं नटावं थटावं चार माणसात बसावं आणि खळखळून हसावं. लेकरा मलाही वाटतं नटावं थटावं चार माणसात बसावं आणि खळखळून हसावं. पण या समाजाला वाटतं या रांडा विविध स्त्रियांनी आयुष्यभर असंच कलंकित जीवन जगावं. अरे लेकरा मी विरहाचं विष पिऊनही जिवंत असूनही दर दिवस मरण यातना सोसते. म्हणून तर लेकरा माझ्या पांढऱ्या कपाळावर मी आता दर दिवस टिकली लावते. अरे या समाजातील काही पांचट लोक येतात माझ्याजवळ. अरे या समाजातील काही पांचट लोक येतात माझ्याजवळ माझ्याशी सलगी करतात मला कोरडी सहानुभूती दाखवायला. अरे या समाजातील काही पांचट लोक येतात माझ्याजवळ माझ्याशी सलगी करतात मला कोरडी सहानुभूती दाखवायला आणि मी आजपर्यंत जपून ठेवलेली माझी पतिव्रता नासवायला. मग अशा लिंगपिसाट नराधमांना लेकरा मी माझ्यातली महिषासूर मर्दनी दावते. म्हणून तर माझ्या पांढऱ्या कपाळावर मी आता दर दिवस टिकले लावते. पण आता मी हातात बांगड्या गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळाला टिकली लावून या समाजात बिनधास्तपणे जगत आहे. मी आता हातात बांगड्या गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळाला टिकली लावून या समाजात बिनधास्तपणे जगत आहे. आणि नटून थटून चार माणसात बसून खळखळून हसून मी माझ्या मनासारखं वागत आहे. कारण ह्या पाखंडी समाजाची नजर केवळ माझ्याकडं एक सर्वसामान्य स्त्री म्हणूनच पाहते. म्हणून तर माझ्या पांढऱ्या कपाळावर लेकरा मी आता दर दिवस टिकले लावते, दर दिवस टिकले लावते, दर दिवस टिकले लावते. अतिशय वास्तव कविता या ठिकाणी नवनाथजी यांनी सादर केलेली आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि वैभव जोशींचे दोन शेर या ठिकाणी मला या निमित्ताने आठवले की काळजावर आळ घेता येत नाही, काळजावर आळ घेता येत नाही, वेदनेला नाव देता येत नाही. काळजावर आळ घेता येत नाही, वेदनेला नाव देता येत नाही.